3 आठवड्यात 16 टॉपिक कंप्लीट झाले. 21 दिवसात 16 टॉपिक आणि आज द्यायचे आहे ग्रुप टेस्ट. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला फॉलो केलंय ना, अगदी पहिल्या दिवसापासून चा एवढा एवढा सिलेबस झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की बऱ्याच गोष्टी आहेत. लोक आता डिमांड करायला लागलेत, की नको डिसेंबर अटेम्प्ट एप्रिलमध्येच घ्या. नको आहे सीईटी आम्हाला डिसेंबरमध्ये. कसा अभ्यास होणार? किंवा जानेवारीत घ्या. जानेवारीत तर अवघड आहे. अवघड आहे जानेवारीमध्ये. अरे जेईचा पण अटेम्प्ट असतो ना, सेंटर पण आहेत. सेंटर मॅनेज केले पाहिजेत. आता हे ऐकलं वेगळं वाटतंय ना? ते सेंटर मॅनेज करणं वेगळं. हे मॅनेज करणं म्हणजे सीईटीसीला सेंटर तर मिळाले पाहिजेत ना. म्हणजे जे जेईला सेंटर असतात ना, ते सीईटीला पण असतात लक्षात घ्या. तुम्हाला काय माहितीये का? अभ्यास केला तर होतोय, एवढं तुमच्या तर लक्षात आलेलं आहे. बरं, मग ग्रुप टेस्ट आहे. ओके, ग्रुप टेस्ट आहे, तर तुम्ही द्याल म्हणूया आपण. आणि रोजच्या प्रमाणे मी तुम्हाला थोडंसं टार्गेट तर देणारच आहे. बरं, मग आज संडे, बरोबर आहे, रविवार, सुट्टीचा दिवस आहे. मग काय एन्जॉयमेंट अभ्यास करून. अभ्यास केल्यानंतरच एन्जॉयमेंट हे लक्षात घ्या. अभ्यास नाही तर काहीच नाही. बरं, आता मुद्दा असा आहे. मी तर काय मुद्दे तुम्हाला सांगतो लक्षात घ्या बरं का, की एक स्टुडंट मला भेटायला आला होता. बघा मी काय सांगतोय ते. आणि त्यानं मला काय सांगितलं मी तुम्हाला सांगतो, की "सर, आमच्या क्लासमध्ये असं सांगण्यात आलं, की तुम्हाला जेईची प्रिपरेशन करायचंय, तर एन-सी-आर-टीच केलं पाहिजे. बोर्ड करायची काही गरज नाही. आणि त्याच्यामुळे असं झालं, की माझं बोर्ड एकदम कच्चं राहिलं आणि त्यामुळे बोर्डला मला कमी मार्क पडले. काय टेन्शन मला मला सीईटी कमी पडली आणि मी आता रिपीट करायचा निर्णय घेतलाय." कसं वाटतंय ऐकायला हे? कसं वाटतंय? आणि त्या मुलाचं म्हणणं होतं, की आमच्या क्लासेसनं आम्हाला भरपूर मिसगाईड केलं. बट चला ठीक आहे, क्लासेसनं मिसगाईड केलं मान्य करतो मी. मग तुम्हाला अभ्यास करण्यापासून कोणी रोखलं होतं का? नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट, की जेव्हा तुम्ही एन-सी-आर-टीतून अभ्यास करताय, तुम्ही जेईचा अभ्यास करताय, तेव्हा स्टेट बोर्डचा ना पेपर तुम्हाला का अवघड जातोय? का? कारण बघा, की मॅथ्स तर ईझीच आहे म्हणूया आपण. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये 10 एम-सी-क्यू असतात, 8 व्ही-एस-सी असतात, न्यूमेरिकल 35 मार्काचे असतात. मग कमी मार्क का पडतायत? मी तुम्हाला सांगतो बरेचसे स्टुडंट मी असे बघतोय ना, त्यांना ना अगदी 40% सुद्धा मार्क पडत नाहीत. ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाहीत. हुशार मुलं आहेत. मग याचं कारण काय? याचं कारण काय? की योग्य वेळेस ना त्यांना समजतच नाही की करायचंय काय? पर पॅटर्न माहीत नाहीयेत. कुठल्या टॉपिक मधले कुठले प्रश्न करायचे माहीत नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला मी चॅलेंज देतोय बरं का. आता हे लाईव्ह असतं तर म्हणलं असतं, सांगा मला काय कुठलं तुम्ही म्हणाल तो टॉपिक. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फिजिक्समध्ये कुठलाही टॉपिक घेतला, रोटेशनल डायनामिक्स आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो रोटेशनल आहे, फ्लुइड आहे, केटीजी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगतो ड्युअल नेचर आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे. मग मी असं सर्च करतो मॅग्नेटिक मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियल. ओके. मॅग्नेटिक मटेरियल. M-A-T-E-R-I. पुन्हा आय-एम-पी क्वेशन्स. ओके. मॅग्नेटिक मटेरियल आय-एम-पी क्वेशन्स सह्याद्री ट्युटोरियल्स. मी तुम्हाला सांगतो मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन्स मॅग्नेटिक मटेरियल. मी तुम्हाला सांगतो व्हेरी ईझी टॉपिक फॉर 5 मार्क्स मॅग्नेटिक मटेरियल. ओके. रिवाइज इन जस्ट 10 मिनिट्स. 10 मिनिटात व्हिडिओ मॅग्नेटिक मटेरियलच क्लिअर होणार आहे. मग असं आपल्या चॅनलवर तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स आहेत. पण 5 मार्काचा टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल. जस्ट मी तुम्हाला गंमत सांगतो, की बघा ड्युअल नेचर. बघा ड्युअल नेचर हा टॉपिक आहे तो 5 मार्काला आहे. मॅग्नेटिक मटेरियल सुद्धा 5 मार्काला आहे. ओके. एकदम छोटे-छोटे टॉपिक आहेत. इथंच 10 मार्काचे क्लिअर होतंय. मग इलेक्ट्रोस्टॅटिक ह्याच्यापेक्षा एका मार्काचं वेटेज जास्त असेल. पण केवढा मोठा टॉपिक आहे लक्षात घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये किती डेरिव्हेशन्स आहेत. तुलनेत मॅग्नेटिक मटेरियलमध्ये 1-2च डेरिव्हेशन्स आहेत. ड्युअल नेचरमध्ये तसं डेरिव्हेशनच नाहीये लक्षात घ्या. पण त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट दोन्ही मिळून 13 मार्काला आहेत. अरे इथंच 23 मार्क्स आले. 70 मार्काच्या पेपरमध्ये 23 मार्काचा पेपर तुम्ही इथंच अटेम्प्ट करू शकताय. पण इथंच गफलत होते. मग हे 4 टॉपिक करून जायचे का? नाही. या टॉपिक मधले मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किटमध्ये खूप डेफिनेशन्स आहेत. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इम्पेडन्स, त्याचबरोबर फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ, लेन्स लॉ आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन या डेफिनेशन्स आहेत. मॅग्नेटिक मटेरियलमध्ये पण डेफिनेशन्स आहेत. मॅग्नेटायझेशन किती वेळा डेफिनेशन रिपीट झाले. मी सांगतो याच्यात डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश ह्या गोष्टी आहेत का बघा. लॉज आहेत का? आहेत ना. मग हे सगळं करायचं असते. बरोबर आहे. मग असं फिजिक्सच्या सगळ्या टॉपिक मधले सगळे प्रश्न करायचे हे लक्षात घ्या. ओके. मग कुठलाच तणाव राहणार
नाही, बिलकुल तणाव राहणार नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की लास्ट मी एक पेपर क्वेशन काय म्हणूया आपण, ॲन्सर की होती माझ्याकडे लक्षात घ्या किंवा फोटोकॉपी. तर 94% चा 10वीचा मुलगा आणि फिजिक्समध्ये 1 मार्क पडला होता पेपरमध्ये. ओके. पण 10 पैकी 6 एम-सी-क्यू बरोबर आल्या होत्या. त्यामुळे टोटल स्कोर 37 झाला होता. म्हणजे कॉलेजनं 30 पैकी 30 मार्क दिले की नाही? कॉलेजनं 30 पैकी 30 मार्क दिलेत लक्षात घ्या आणि याला फक्त 1 मार्क मिळाला. तर हे मला होऊन द्यायचं नाही. हे मला होऊन द्यायचं नाहीये लक्षात घ्या. बिलकुल होऊन द्यायचं नाही तुमच्या बाबतीत. मग तुम्ही काय करायचंय, की आपले 10 व्हिडिओज आहेत. ओके. त्याच्यात डेफिनेशन्स आपण कव्हर केलेत. ओके. म्हणजे जवळ-जवळ ते 15 मार्काला होते. आपल्याला अजून एक 10 व्हिडिओज आहेत, की त्यात सगळे मी लॉज विथ न्यूमेरिकल कव्हर केलंय. म्हणजे ऑलमोस्ट आणखीन 15 मार्काची तयारी होते. आता सगळ्यात इम्पोर्टंट आपली डेरिव्हेशन सीरीज आहे. ओके. रोज 10 मिनिटाचा एक व्हिडिओ असतो. ओके. इथे एक 10-15 मार्काचं कव्हर होईल म्हणूया आपण. अरे मग हे करावं लागणार आहे रे तुम्हाला. हे करावं लागणार आहे. आणि हे आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला फ्री मिळतंय. ओके. लाईव्ह सेशन्स आपण घेतोय. ते तुम्ही अटेंड करा. केमिकल कायनेटिक्स. एका मुलाचा मला एक मेसेज होता, की सर छोटा मुलगा आहे 10वीतला, 8वीतला, 9वीतला असेल, 11वीतला असेल, की त्याचा मुद्दा होता त्याचा त्याचा मुद्दा होता, की इतकं सोपं पण सी-ई-टीत कसं येतं? इतकं सोपं. तर मी त्याला सांगितलं, की एवढं येतंय सोपं, पण मुलांना कुठं जमतंय? नाही जमत. मुलांना जमत नाहीये लक्षात घ्या. मुलं करत नाहीयेत. करत नाहीये. मुद्दा असा आहे, की तुम्हाला काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. ओके. तुम्हाला करायचा आहे अभ्यास लक्षात घ्या आणि समजून घ्या मी काय सांगतोय ते. ग्रुप टेस्ट. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला टेस्ट ह्या द्याव्याच लागतील हे लक्षात घ्या. ओके. मग आजचं टार्गेट काय? अभ्यास करा, टेस्ट द्या. ओके. आणि नेक्स्ट वीकचं पुन्हा मोठं शेड्यूल असणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, की मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की माझ्याकडं हे 90 डेजचं शेड्यूल तयारच आहे लक्षात घ्या. म्हणजे आता आपण 21व्या दिवसापर्यंत पोहोचलोय आपण. ह्याच्या पुढचं पण परफेक्ट प्लॅन आहे माझ्याकडं. अगदी परफेक्ट. म्हणजे ग्रुप टेस्ट तर आहेतच आणि रोज तुम्हाला 2-2 व्हिडिओज येतात. तर 1, 2, 3 व्हिडिओ जरी असले, तर हा छोटा व्हिडिओ आहे. ओके. समजा हा मोठा असेल, तर इकडे एकच व्हिडिओ मी प्रोव्हाईड केलाय. म्हणजे तुम्हाला काय केलंय, की प्रॉपर प्लॅन करून दिले. इथं 2च व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. ओके. क्वचित काही ठिकाणी तुम्हाला 3-3 व्हिडिओज आहेत लक्षात घ्या. नाहीतर बघा 2-2च आहेत. इथं 3 आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक पुन्हा छोटंसं आहे. स्ट्रक्चर ऑफ एटम छोटंसंच आहे. म्हणजे प्रॉपर प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला दिवसातून वेळ काढून ह्या गोष्टी कराव्या लागतील. मग करा. ऑल द बेस्ट.